नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण. चला तर आपल्या गोकर्णीच्या वेळेला खूप सारी फुलं आली होती, तर मी म्हटलं की त्याची ब्लूटी बनवावी. मी इथे सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. चला. ही आहे गोकर्णीची फुलं आणि हे आहे तुळशीची पानं आणि ही आहे साखर. तर चला याची आपण बनवूयात ब्लूटी. इथे मी गोकर्णीची फुलं आणि तुळशीची पानं धुवून घेतलेली आहे. इथे मी एका पातेल्यात पाणी ठेवलं होतं आणि याला उकळी आलेली आहे. तर आपण याच्यात घालूयात गोकर्णीची फुलं आणि तुळशीची पानं. मंडळी, इथे मी तुळशीची पानं आणि गोकर्णीची फुलं घातलेली आहे. तर या प्रकारे याला उकळी येऊन मी याच्यात टाकलंय. तर हे असं झालेलं आहे. तर याच्यात आपण टाकूया थोडीशी आपण काढलेली साखर. तर मंडळी, इथे याच्यात साखर टाकलेली होती आपण आणि ती साखर विरघळलेली आहे. तर आता याला आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात. तर मंडळी, इथे आपण ग्लासमध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण इथे आपण याच्यात लिंबू पिळूयात. हे बघा, याचा आहे ना थोडा थोडा कलर बदलतो, पिंक 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 होतोय. तर मंडळी, इथे आपली ब्लूटी तयार आहे. हे बघा, पूर्ण जांभळा कलर झालेला आहे तिचा. तर ही मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. तर चला मंडळी, इथे आपण ही ब्लूटी टेस्ट करूयात. अतिशय सुंदर, खूप छान झालेली आहे ब्लूटी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. बाय बाय. खूप छान आहे. तर मंडळी, इथे माझ्या भावाने ब्लूटी टेस्ट केलेली आहे आणि त्याला खूप छान लागली. तर आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. बाय बाय. चला, आपल्या दीदीने बनवलेली ब्लूटी आपण टेस्ट करूया. खूप छान.